नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आपण प्रॅक्टिकली ॲड्स कसं रन करू शकतो. ठीक आहे. तर आपण जे आधी लेवल बघितलं ते आपण डिस्कार्ड करूया. ठीक आहे. आणि तुम्हाला ऑलरेडी दिसतच असेल की मी सर कॅम्पेन्स यामध्ये पण रन केलेले आहेत आणि त्याला नेमिंग दिलेले आहे C123 कॅम्पेन 1 2 3 6 7 8. ओके. तर ह्या नेमिंगने मला इझी पडतं आणि कुठल्या तारखेला वगैरे रन केलेलं आहे ते पण मी यामध्ये मेन्शन केलेलं आहे. तर आपण प्रॅक्टिकली ॲड्स कसे रन करतो ते बघूया आणि हे ॲड्स पुढे पण रन करू शकतो. बट जो नेक्स्ट पार्ट आहे तो आपला थोडे लेक्चर झाल्यानंतर पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल. तर आपण यामध्ये एंगेजमेंटचा कॅम्पेन कसं रन करतो, व्हॉट्सॲप लीड्स आपण ज्याला म्हणतो तर ते कसं रन करतो ते आपण बघूयात. ओके. तर आपण याला कंटिन्यू करूयात. आपल्याला टेलर्ड मेसेज कॅम्पेन नाही पाहिजे जे AIच्या मदतीने ऑटोमॅटिक सजेशन देतं आपल्याला, तर ते आपण हे करूयात आणि मॅन्युअल एंगेजमेंट कॅम्पेन आपण सिलेक्ट करूयात. ठीक आहे. तर हे सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला पुढे जे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की 3 लेवल ऑफ ॲड्स, तर आपल्याला ते दिसत आहेत. तर आपण याला C9 आपला कॅम्पेन नंबर 9 आहे, तर आपण याला हे नाव देऊया आणि व्हॉट्सॲप ॲड्स फॉर क्लास आपण आज 5 तारीख आहे तर 5 जानेवारी 2024 इंटू जेणेकरून तुम्हाला इझी राहील. आणि याला आपली कुठली स्पेशल कॅटेगरी नाही आहे, तर आपण याला असंच राहू द्या सुरुवातीला. इकडे काही करण्याची गरज नाही आहे तुम्हाला, फक्त तुम्ही इकडे नेम द्या कॅम्पेन लेवलवरती, एवढंच तुम्हाला करायचं आहे. देन तुम्ही नेक्स्टवरती क्लिक करा. नेक्स्टवरती क्लिक केलं तर तुम्ही कॅम्पेन लेवलवरती आलात. ओके. कॅम्पेन लेवलवरती आले तुम्ही कॅम्पेन ॲडसेटला नाम देऊ शकता. तुम्हाला जे ॲडसेटमध्ये नाव द्यायचे असेल ते. आता यामध्ये बघा आपण ॲडसेट 1 देऊया आणि पुढं ॲडसेट याला आपण सेपरेट नाव पण देऊ शकतो, पण हे तुम्हाला पुढे नंतर कळेल. तर आपण ॲडसेट 1 नाव दिलं. देन आपल्याला व्हॉट्सॲपवरती मेसेज पाहिजे तर आपण मेसेजिंग ॲप सिलेक्ट करणार. ओके. देन आपण जे आपलं हे ॲज इट इज राहू द्या. ठीक आहे. आणि जे पेज आपल्याला पाहिजे ते पेज सिलेक्ट करून घ्या. मेक शुअर त्याला व्हॉट्सॲप कनेक्टेड असेल. आणि मला समजा इकडे मला मेसेजेस नाही पाहिजे, मेसेजरवर नाही पाहिजे मेसेजेस, इंस्टाग्रामवर मेसेजेस नाही पाहिजे, या ओनली व्हॉट्सॲपवर मेसेज घेणार असेल तर मी फक्त हे सिलेक्ट करू शकतो, बाकीचे डिसिलेक्ट करू शकतो. आणि एक चांगली गोष्ट म्हणजे पहिले आपण एकच व्हॉट्सॲप लिंक ठेवू शकतो एका पेजला. ओके. पण आता मल्टिपल नंबर्स आपण हे करू शकतो, अटॅच करू शकतो अप टू 50पर्यंत. तर हे एक चांगलं अपडेट आहे फेसबुककडून. तर आमच्यासारख्या ज्यांची टीम मोठी आहे त्यांना हे मल्टिपल नंबर्सला कामात येतं. ठीक आहे. तर इथं आपण हे इग्नोर करूया सुरुवातीला. त्यानं आपला डेलीचा बजेट जो आहे तो तुम्ही इकडे ठेवू शकता किंवा इकडे तुम्ही लाईफ टाईम बजेट पण तुम्ही सिलेक्ट करू शकता. ॲज अ तुमच्या बजेटनुसार किंवा क्लायंटच्या बजेटनुसार तुम्ही इकडे लाईफ टाईमचा पण बजेट सिलेक्ट करू शकता. 500 5000 जेवढा असेल तेवढा तुम्ही सिलेक्ट करू शकता. मोस्टली जे रन करतो आम्ही ते डेलीच्या बेसिसवर असतं. तर मी आता इथं डेलीचं बजेट आपण सिलेक्ट करणार. ठीक आहे. 200. आणि इकडे दाखवलेलं आहे की जर परफॉर्मन्स चांगलं असेल तर मे बी प्रॉबॅबिलिटी असते की ₹250 पर डे पण स्पेंड होईल जर तुम्ही अकाउंटवर तेवढे असतील तर. आणि वीकली तुम्ही एवढे स्पेंड करू शकता. अप्रॉक्स दिलेलं आहे. इथे तुम्ही स्टार्ट डेट पण सिलेक्ट करू शकता. मोस्टली आता मी अटेंड करेल तर मी थोड्या वेळात ॲक्टिव्ह होईल. रिव्ह्यूमध्ये जाते पहिली ॲड आणि फेसबुक टीम किंवा बोर्ड्स त्यांचे असतात ते चेक करतात आणि नंतरच ॲड्स ॲक्टिव्ह होते. तर हे तुम्हाला बऱ्यापैकी माहिती असेल. तर मला ही ॲड आज नाही पाहिजे आहे, मला ही ॲड 8 तारखेला पाहिजे तर मी 8 तारीख सिलेक्ट करणार. 8 तारीख ही रनिंग ॲड असेल. देन एंड डेट पण मला इकडे मी सिलेक्ट करू शकतो 14 तारीख. मला 14 तारीख पाहिजे तर 14 तारीख मी सिलेक्ट करू शकतो. पुढच्या महिन्याची किंवा या महिन्याची वगैरे जेवढी तुम्हाला पाहिजे तेवढी सिलेक्ट. किंवा मला 2 दिवस अटेंड करायचे असेल तर मी 2 दिवस इकडे सिलेक्ट करू शकतो. ठीक आहे. देन आपण पुढं बजेट शेड्युलिंग पुढं शिकूयात. हे थोडं ॲडव्हान्समध्ये येतं आणि ते नंतर तुम्हाला समजेल चांगल्या प्रकारे. ठीक आहे. आणि हे तुम्हाला आधी हे एकामध्येच यायचं, तर आता हे अपडेट आलेलं आहे तर आपण हे एकामध्येच ठेवूया. इकडे तुम्ही लोकेशन आणि
हे जेंडर वगैरे तुम्ही सिलेक्ट करू शकता. ओके, तर इथे तुम्हाला जी लोकेशन पाहिजे ते तुम्ही लोकेशन सिलेक्ट करू शकता. फॉर एक्झाम्पल आता तुमचा तालुका किंवा जो जिल्हा असेल, आता आमचा पालघर जिल्हा आहे तर मी पालघर सिलेक्ट करू शकतो. किंवा आपला महाराष्ट्र स्टेट आहे तर महाराष्ट्र आपण सिलेक्ट करू शकतो. महाराष्ट्र, पूर्ण महाराष्ट्र इकडे आपलं येऊ जाईल. ठीक आहे, पूर्ण महाराष्ट्र इकडे आपण सिलेक्ट करू देऊ शकतो. मग गुजरात हवं असेल तर गुजरात पण आपण इकडे सिलेक्ट करू शकतो. ठीक आहे, हे पूर्ण आपल्याला दाखवतात आणि इस्टिमेटेड ऑडियन्स साईज पण दाखवते आणि इकडे ऑडियन्स कसे आहे हे पण आपल्याला दिसते. आणि जर इकडे स्पेसिफिकमध्ये इकडे रेड असेल, आता आपण इथं हे करूया, रेड इकडे ऑप्शन येईल. समजा मी इकडे एक पर्टिक्युलर पिनकोड घेतला 401606 आणि जर तिकडे ऑडियन्स जास्त नसेल तर इकडे रेडचं ऑप्शन येईल. स्टील ग्रीन येतं आहे. आपण पुढच्या कॅम्पेन्समध्ये बघूया. आता मी ऑप्शन इकडे निवडेन इंजिनियर आहे. स्टील आपल्याला चांगली ऑडियन्स भेटत आहे, पण जर ऑडियन्स अवेलेबल नसेल तर इकडे रेड ऑप्शन दिसेल. ओके, तर इकडे जे ऑडियन्स पाहिजे किंवा तो आपल्याला लोकेशन पाहिजे ते तुम्ही लोकेशन सिलेक्ट करून घ्या. सध्या आपण पुणे सिलेक्ट करूया तुम्हाला संबंधासाठी. मल्टिपल लोकेशन्स तुम्ही टाकू शकता, पुणे, नागपूर, आणि याची रेडियस जेवढी पाहिजे तुम्ही तेवढी सिलेक्ट करू शकता. मिनिमम 17 किलोमीटर्स आहे. आणि हे आपण डिटेलमध्ये पुढच्या व्हिडिओजमध्ये बघणार आहोत की कसं आपण लोकेशन वगैरे आपण कसं मॅन्युअली सिलेक्ट करू शकतो आणि एक्सक्लूड करू शकतो. ठीक आहे, तर यामध्ये एज आपण सिलेक्ट करू शकतो. जेवढे एज पाहिजे तेवढं आपण सिलेक्ट करणार. यामध्ये जे क्लायंटचं टार्गेट ऑडियन्स असेल 35 मॅक्झिमम. आता माझे जे ऑडियन्स आहे ती 21 पास होते 35पर्यंत चालू होते, तर मी हे सिलेक्ट करणार. फॉर एक्झाम्पल माझे ऑडियन्स दोन्ही आहे, जेंडर मेन आणि वुमन, तर मी दोन्ही सिलेक्ट केलेलं आहे. जर तुम्हाला कुठल्या तरी एकाच हे करायचं असेल, तुमचं प्रोडक्ट फक्त मेन्सना विकायचे असेल तर तुम्ही मेन्स ऑनली सिलेक्ट करू शकता. वुमनना सेल करायचं असेल तर वुमनना सेल करू शकता. ठीक आहे, आता तुम्ही काय विकता त्यावर तुम्ही इकडे इंटरेस्ट टॅक्स सिलेक्ट करू शकता, कीवर्ड्स सिलेक्ट करू शकता. आता आपला सोशल मीडिया मार्केटिंग, डिजिटल मार्केटिंग किंवा फेसबुक ॲडचा पोस्ट आहे, तर मी काय करणार डिजिटल मार्केटिंग सिलेक्ट करणार. आणि ज्यांना कोणाला डिजिटल मार्केटिंगचा इंटरेस्ट असेल त्यांना आपली ॲड्स दिसेल. ओके, आणि जर फेसबुक ॲड्स ठीक आहे, फेसबुकवरती ज्यांना कोणाला इंटरेस्ट असेल तर ते जॉईन करतील. मग वेबसाईट डेव्हलपमध्ये कोणाला इंटरेस्ट असेल तर त्यांना आपण टार्गेट करू शकतो. इन शॉर्ट आपल्याला जे पाहिजे ते आपण इकडे सिलेक्ट करू शकतो. आणि हे आपण डिटेलमध्ये एखाद्या पुढच्या व्हिडिओमध्ये लेक्चरमध्ये बघणार आहोत. जस्ट आपण इकडे ॲड्स कसं प्रॅक्टिकली लावायचं आहे हे आपण शिकत आहोत. आणि व्हॉट्सॲप मेसेजेस आपण शिकत आहोत. ओके, देन तुम्ही इकडे ही ऑडियन्स सिलेक्ट करू शकता. ओके, तर आपण इकडे आज 5 जानेवारी आहे आणि पुणे लोकेशनला आपण ऑडियन्स सेव्ह केलेली आहे, पुणे आणि नागपूर. तर आपण इकडे हे सिलेक्ट करून देऊया. देन इकडे तुम्हाला प्लेसमेंट म्हणजे आपली ॲड कुठं शो करायचे आहे ते तुम्ही इकडे बघू शकता. देन इथे तुम्ही मॅन्युअल प्लेसमेंट करायचे असेल तर मॅन्युअल करा. आता अपडेट आलेला आहे त्यामुळे ते दिसणार नाही तुम्हाला. तुम्ही मॅन्युअल करू, स्विच टू मॅन्युअल प्लेसमेंट. ठीक आहे, मग इकडे मला फेसबुक आणि इंस्टाग्रामवरच ॲड टाकवायचे आहे, ते पण फीड्समध्येच. आणि इंस्टाग्राम मार्केटप्लेसवरती, फेसबुक मार्केटप्लेसवरती मला नाही दाखवायचे, ती सिलेक्ट केलं तिकडे. त्यांनी स्टोरीज आणि रील्सवरती मला नाही दाखवायचे म्हणून मी डिसिलेक्ट केला. फक्त इंस्टाग्रामवरती मला दाखवायचं आहे, फीड्सवरती. सर्चमध्ये पण मला नाही दाखवायचं. याचं रिझन असं की जो CPC असतो तो आणि आपला फंड पण वाचतो. आता ॲप्रॉक्सिमेट यामध्ये किती आपल्या कन्वर्जन येणार हे इकडे दाखवतं, पण इकडे नाही दाखवलं तरी पण आपल्याला ते भेटतात. जस्ट इकडे ॲप्रॉक्सिमेट टाइम होते. तर यामध्ये आपण सगळं काही सिलेक्ट केलेलं आहे. देन इकडे किंवा इकडे पेजेस
सिलेक्ट करणं खूप महत्त्वाचं आहे. तिकडे तुम्हाला कोणतं पेज पाहिजे ते तुम्ही सिलेक्ट करून घ्या. आणि ते नंतर तुम्ही ॲड लेवलला पोचले की तुम्हाला चेंज करता येणार नाही, तुम्हाला ॲडसेट लेवलवरतीच हे चेंज करावं लागेल. ठीक आहे, मग इथून आपण नेक्स्टवरती क्लिक करणार. ठीक आहे, जेव्हा आपण नेक्स्टवरती क्लिक करू तेव्हा आपल्याला इकडे पेजेस दिसेल. इंस्टाग्राम पेज अकाउंट इकडे दिसेल. इंस्टाग्राम अकाउंट का लिंक करायचं, तर जेव्हा इंस्टाग्रामवर ॲड दिसेल तेव्हा हे पेजवर क्लिक करते तर तेव्हा ते तिकडे पण मेसेज करू शकतात आपल्याला. ठीक आहे, आता आपल्याला सिंगल व्हिडिओ अपलोड करायचे की मॅक्झिमम फोटोज वगैरे व्हिडिओज वगैरे अपलोड करायचे असेल तर तुम्ही इकडे ऑप्शन सिलेक्ट करू शकता. सिंगल और डबल, आपल्याला सिंगल इकडे हे करायचे तर आपण सिंगल सिलेक्ट करणार. ठीक आहे, मग इथे आपल्याला क्रिएटिव्ह जे आपण बनवलेलं आहे क्लायंटसाठी किंवा स्वतःसाठी ते आपल्याला इकडून अपलोड करायचं आहे. ओके, तुमचं अपलोड नसेल तर तुम्ही इकडून अपलोड करू शकता. आपलं ऑलरेडी अपलोडेड आहे म्हणून आपण इकडूनच क्लिक करणार. न्यू इयर डिजिटल मार्केटिंग बॅच. ठीक आहे, इकडे प्रीमियम दिसतो. ओके, आपलं क्रिएटिव्ह अपलोड झाल्यानंतर आपण इथं एक ऑप्शन हे टाकू शकतो, डिस्क्रिप्शन टाकू शकतो. डिजिटल मार्केटिंग कोर्स XYZ डिस्क्रिप्शन टाकू शकतो. मग खाली आपण कॉलचं ऑप्शन टाकू शकतो. मग असं वेबसाईटचं ऑप्शन टाकू शकतो, जे मी तुम्हाला पुढे दाखवतो. जस्ट आपण समजण्यासाठी हे करत आहोत. ओके, देन ईमेल ऑप्शन टाकू शकतो. ठीक आहे, हे तुम्ही टाकल्यावर हे तुम्हाला वरती दिसेल. इंस्टाग्रामवर तुम्हाला खालती दिसेल. तर मी तुम्हाला प्लेसमेंट्स पण दाखवतो नंतर. आता हेडलाईनमध्ये आपण एक हेडलाईन असते ते बघा वरतीच दिसते. जेव्हा आपण प्लॅटफॉर्म जेव्हा आपल्याला ॲड दिसते तेव्हा आपण हे दिसते आपल्याला. तर ते आपण बघूया, इफेक्टिव्ह डिजिटल मार्केटिंग कोर्स. ठीक आहे, आणि इथं बघा इथं AIने आपल्याला सजेशन पण दिलेलं आहे. तर आपण ते पण घेऊ शकतो इकडे. याला आपण डिसिलेक्ट करूया. बघा, याला आपण सिलेक्ट केला. देन आपण प्रायमरी टेक्स्टमध्ये याला टाकूया. ओके, तर आपलं टेक्स्ट इकडे आलेलं आहे. आपला क्रिएटिव्ह इथे आहे आणि इकडे CTA पण आपण टाकू शकतो आणि ते आपण इंडेप्थमध्ये पुढे बघणार आहोत. ठीक आहे, तर याला इग्नोर करायचे. आणि कॉल टू ॲक्शन म्हणजे शेवटी आपल्याला कशाला कोणत्या यावर क्लिक करायला लावायचं आहे तर ते आपण CTA टाकू शकतो. जसे की मोस्ट ऑफ ॲड्समध्ये तुम्ही बघत असाल शॉप नाव, क्लिक नाव, विजिट नाव, बुक नाव, तर ते सगळे ऑप्शन इकडे तुम्हाला बघायला दिसतात. साईनअप, सबस्क्राईब एक्सेट्रा एक्सेट्रा. तर सध्या आपल्याला व्हॉट्सॲप मेसेज पाहिजे तर आपण व्हॉट्सॲप मेसेजवर क्लिक करणार. ओके, देन इकडे ऑटोमेटेड मेसेज आहेत ते आपण नंतर बघणार याच्या डिटेलमध्ये. ठीक आहे, आणि ट्रॅकिंगचं आहे तिकडे ते पण आपण पुढे बघणार. तर अशा प्रकारे प्रॅक्टिकली आपण ॲड रन करणार आहोत. प्रॅक्टिकली आपण सगळ्या काही सिलेक्ट केलेलं आहे. एकदा तुम्ही इकडे प्रिव्ह्यू पण करू शकता की तुम्ही सगळं काही बरोबर सिलेक्ट केलेलं आहे का. ॲडव्हान्टेज कॅम्पेन आणि सगळं तुम्हाला इकडे दिसेल. इथं आपण आपले ॲड्स कसे दिसतात वेगवेगळ्या ठिकाणी ते पण आपण बघू शकतो. लोड होत आहे, जस्ट सेकंड. ओके, तर फेसबुक फीडवरती अशा पद्धतीने दिसेल. ही हेडलाईन आपण जी टाकली ती, आणि तिथं इंस्टाग्राम फीडवरती आणि देन प्रोफाईल फीड ॲक्सेट्रा तुम्हाला हे सगळं आहे दिसेल. ओके, तर हे सगळं दिसेल तुम्हाला. तर अशा पद्धतीने तुम्ही ॲड रन करू शकता. देन तुम्ही इकडे पब्लिश बटनावर क्लिक कराल तर तुम्ही रिव्ह्यूमध्ये जाईल आणि मग ते फेसबुक पण ॲप्रुव्हल देईल आणि मग ती ॲप्रुव्हल होईल. ओके, आणि नंतर ॲप्रूव्ह झाले की तुम्हाला ती मग ॲक्टिव्हमध्ये दिसेल. हे अशा प्रकारे हे ॲक्टिव्ह दिसेल आणि इथं इन रिव्ह्यू असं ऑप्शन येईल. इथून आपण पब्लिश केलं तर. ठीक आहे, तर नंतर ही ॲक्टिव्ह जाईल
तर या व्हिडिओमध्ये एवढंच. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया.